तिरंगी लढतीत मिंचेकरांचा वर्चस्व राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे। कसल्याही परिस्थितीत सत्तेत यायचं यासाठी आता राजकीय पक्षांनी चंग बांधलाय, तर महायुती आणि महाविकास आघाडीला सत्तेपासून रोखण्यासाठी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून परिवर्तन महाशक्तीने आता जोर लावलाय। यासाठी आता परिवर्तन महाशक्तीने युती आणि आघाडीच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरवलेत। यामध्ये आता हातकणंगलेच्या जागेचा समावेश आहे। यासोबतच आता परिवर्तन महाशक्तीकडून डॉक्टर सुजित मिंचेकर मैदानात आहेत। त्यामुळे मतदारसंघात तिरंगी लढत आता पाहायला मिळते। तसेच डॉक्टर मिंचेकरांनी जनसंपर्क आणि विकास कामांच्या जोरावरती मतदारसंघात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यामुळे आघाडी आणि युतीला मिंचेकरांना दुर्लक्षित करता येणार नाहीये। नमस्कार, मी अश्विनी। डिजिटल कोल्हापूर मध्ये आपलं स्वागत आहे। हातकणंगले विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे तर महायुतीकडून जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार अशोकराव माने हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते। मात्र आता आघाडीच्या नियमानुसार जर जागा काँग्रेसला गेली त्यामुळे सुजित मिंचेकरांना स्वाभिमानीची वाट धरावी लागली, कारण आता आमदार नसताना सुद्धा मिंचेकरांनी मतदारसंघात केलेली कामं आणि त्यांचा जनसंपर्क बघता यामुळे मतदारसंघात त्यांचा वर्चस्व राहिलाय। डॉक्टर सुजित मिंचेकरांच्या स्वाभिमानी प्रवेशामुळे आता महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला। त्याआधी डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती। मात्र आघाडीच्या नेत्यांनी आणि पक्षप्रमुखांनी याकडे दुर्लक्ष केलंय। मात्र निष्ठावंत अशी ओळख असलेल्या मिंचेकरांना डावललं गेल्याने कार्यकर्ते आणि मतदारसंघ यांच्यात आता नाराजीचा सूर होता। एका निष्ठावंत शिवसैनिकावरती अन्याय झाला अशी मतदारसंघात संतापाची लाट पसरली आणि आता यातच कार्यकर्त्यांकडून कोणत्याही परिस्थितीत लढायचं असा आग्रह धरल्याने डॉक्टर मिंचेकरांनी स्वाभिमानीची वाट धरत महाविकास आघाडीला धक्का दिला आणि निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले। त्यामुळे आता मिंचेकरांच्या स्वाभिमानी प्रवेशामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची राजकीय गणित आता बदलताना दिसतायत। 2019 ला डॉक्टर मिंचेकर यांचा पराभव झाला। मात्र पराभवानंतर सुद्धा दुसऱ्या दिवसापासून डॉक्टर सुजित मिंचेकर मतदारसंघात जनतेच्या सेवेसाठी आता ते सक्रिय झाले। ही त्यांची एकतर जमेची बाजू आहे। पराभव झाल्यानंतर खचून न जाता डॉक्टर मिंचेकर हे 5 वर्ष मतदारसंघात सक्रिय राहिले। मतदारसंघातील जनतेशी असणारा संपर्क त्यांनी कायम ठेवला। तसेच मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी झाले। त्यामुळे डॉक्टर मिंचेकरांनी सर्वसामान्य जनतेशी जुळलेली नाळ त्यांची आज सुद्धा कायम आहे। मतदारसंघातील त्यांचा प्रभाव तसूभर सुद्धा कमी झालेला नाहीये। तसेच आमदार नसताना सुद्धा मिंचेकर यांनी हातकणंगले मतदारसंघात विकास कामांचा सपाटा लावला होता। त्यामुळे मिंचेकर आमदार असो वा नसो सर्वसामान्यांची कामं मात्र आता होत राहिलीत। त्यातच गोकुळ दूध संघाचे संचालक झाल्यापासून त्यांचा दूध संस्थांशी चांगले संबंध आहेत। त्यामुळे संस्था आणि सभासद यांच्याशी ते जोडले गेलेत। त्यामुळे आता सर्व बाजूंचा विचार केल्यास सद्यस्थितीला मतदारसंघात मिंचेकरांचा आता वर्चस्व दिसतोय। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।